चिंगी काही शांत बसत नाही. असा काही कारनामा करते की तिचं आणि अंशुमनचं प्रेम येतं ते समोर. तर आज नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं, समर बाबांशी बोलत असतो. हे स्वानंदी बघते आणि मागच्या मागे निघून जाते. खरं तर अंशुमनच्या धमकीमुळे बाबांना खूप भीती वाटत असते, पण आता समर बोलल्यामुळे त्यांना खात्री होते की समर सर नंदूला काही होऊ देणार नाही. समोर म्हणतो, बाबा आता आलं ना लक्षात, फक्त स्वतःची काळजी घ्यायची, अजिबात विचार करायचा नाही. बाबा आता समर सर तुम्ही बोलल्यामुळे मला खूप धीर आला, पण मला वचन द्या, माझ्या नंदूची काळजी घ्याल ना. समर म्हणतो, अहो असं का बोलताय, ते माझं कर्तव्यच आहे. स्वानंदी मॅडम माझी बायको आहे, मला तिची काळजी घ्यावीच लागणार. बाबा म्हणतात, नाही मला वचन द्या. समोर म्हणतो, ठीक आहे मी वचन देतो, मी कायम स्वानंदी मॅडमची काळजी घेईल. आता मात्र बाबांना खूप बरं वाटतं. समोर म्हणतो, स्वानंदी मॅडम आपण निघूया का. स्वानंदी म्हणते, हो हो लगेच निघूया. तो म्हणतो, काय ना उद्या अंशुमनच्या सुपारीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आता जावंच लागेल, कारण आता खूप तयारी करायची आहे. अंशुमन घरी येतो आणि बेडवर पडतो. मल्लिका सुस्कारा सोडत म्हणते, झालं एकदाचं, पण अंशू तुला पुन्हा एकदा सांगते, असं काही करत जाऊ नको रे. तू असं काही वागलास ना तर निस्तारता माझ्या नकेने येतात. अंशू म्हणतो, थोडक्यात वाचलो. मल्लिका म्हणते, ठीक आहे आता सगळं विसरून उद्याची तयारी करूया. आप्पे म्हणते, अंशू मुलगी सुंदर आहे ना. अंशू स्माईल करत म्हणतो, हो. मल्लिकाने अर्पिता हसत म्हणतात, अरे वा मुलगी खूप आवडलेली दिसते. अंशू म्हणतो, हो मॉम. आता कामाची चांगलीच लगबग सुरू होते, पण ह्यामध्ये मात्र चिंगी गुमसुम असते. आता स्वानंदी विचारते, चिंगी काय झालं, तू एवढी काय शांत. चिंगी स्माईल करत म्हणते, काहीच नाही मॅडम. ती म्हणते, अगं काहीच नाही, काय झालं. पण काही केल्या चिंगीचा चेहरा काय खुलत नाही. स्वानंदी स्वयंपाक करत असते आणि चिंगी तिला मदत करते. यामध्ये चिंगीच्या हातावर स्वानंदीला काहीतरी दिसतं आणि ते बघून स्वानंदीचे होश उडतात. आता तिच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहतो की राजवाड्यांना कसं सांगायचं, कारण आज तर अंशुमनची सुपारी फोडायची आहे आणि मी जर काही बोलायला गेले तर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि परत असं म्हणतील की माझीच इच्छा नाही. अरे देवा आता काय करू मी, आजींशी बोलू का. ती आता एवढी विचारात असते की समोर रूममध्ये येतो तरी तिचं लक्ष नसतं. समोर म्हणतो, स्वानंदी मॅडम, तरी स्वानंदी बघत नाही. तो आता मोठ्याने आवाज देतो, स्वानंदी मॅडम. स्वानंदी म्हणते, हां तुम्ही काही बोललात का. तो येतो आणि तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम तुमचा चेहराच बरंच काही सांगतोय, काय झालं. स्वानंदी मोठ्याने म्हणते, ॲक्च्युली मला माहिती आहे दरवेळेस काहीतरी चांगलं होणार असतं आणि असं होतं. दोघांचं बोलणं अर्पिता चोरून ऐकत असते. स्वानंदी म्हणते, दरवेळेस मी काहीतरी पटकन बोलते, पण ह्यावेळेस पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि तुम्ही न चिडता ते ऐकावं असं मला वाटतंय. आता स्वानंदी काय सांगणार यामुळे अर्पिता पण घाबरते. तेवढ्याच समोर म्हणतो, ओके सांगा, नाही चिडणार मी. ती म्हणते, अहो चिंगीने स्वतःच्या हातावर अंशुमनचं नाव लिहिलंय मेहंदीने. आता समोर एवढा आश्चर्यचकित होतो आणि शॉकून म्हणतो, काय. स्वानंदी म्हणते, हो ना, मला पण काही कळेना, चिंगीने असं का केलं असेल. आणि त्या दिवशी पण तिच्या गळ्यात तुमची सोन्याची साखळी ती चिंगीकडे कुठून आली. राजवाडे मला हे काहीतरी वेगळंच वाटतंय. आता अर्पिताचे तर होशच उडतात आणि पळतच जाते. दार लावत म्हणते, मॉम मॉम. मल्लिका म्हणते, काय ग अर्पिता एवढी का ओरडतेस आणि काय ग तू अशी नेहमी धादरपान लागल्यासारखं काय येतेस. आज आपल्या अंशुमनच्या सुपारीचा कार्यक्रम आहे, आज मस्त एन्जॉय करायचं. अर्पिता म्हणते, मम्मा मम्मा अगं खूप मोठा गोंधळ झालाय, मला तर वाटतच नाही आज अंशूची सुपारी होईल. मल्लिका म्हणते, हे काय बोलतेस, डोक्यावर पडलीस का. अर्पिता म्हणते, अगं चिंगी. ती म्हणते, चिंगी. अंशू म्हणतो, त्या चिंगीने काय केलं, अगं बोल ना पटकन. ती म्हणते, अरे ती स्वानंदी दादाला सांगत होती की ते चिंगीने हातावर मेहंदीने तुझं नाव काढलंय. आता मल्लिका मोठ्याने म्हणते, व्हॉट. आता अंशुमनचा चांगलाच माज उतरतो. मल्लिका म्हणते, पण तिने असं का केलं, अंशूचं नाव हातावर का काढलं. ती आता अंशूकडे बघते, तो चांगलाच घाबरलेला असतो. मल्लिका म्हणते, अंशू आता तू बोल, त्या चिंगी आणि तुझ्यामध्ये नक्की काय चाललंय. आता बघूया अंशूची सुपारी होते की चिंगी गोंधळ घालते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.